Many will not teach on this subject and no one likes this subject. Actually गेल्या गुरुवारी मी एक नवीन विषयाची सुरुवात केली, ते म्हणजे जे न वाढणारा एक विषय आणि कोणी जास्त न ह्या विषयावरती न बोलणारा असा विषय, तो म्हणजे आहे मृत्यू. आणि त्या विषयावरती आपण बरंच काही शिकलेलं आहे. आपण ते पाहिलेलं आहे की मृत्यू कसं येतं, काय येतं आणि का आलं आणि कोणामुळं मृत्यू आलं, हे आपण बरंच काही त्याच्यामध्ये शिकलो. आणि महत्त्वाची गोष्ट आपण त्यामध्ये शिकलो म्हणजे की मृत्यू फार क्रूर आहे, मृत्यू फार कठोर आहे, मृत्यू फार निर्दय आहे. The death is very cruel. Death is heartless. It doesn't have any feelings. It will not take anybody's permission. It will not ask anybody. It will not just think of your future. What will happen after this person goes, or if I take him, what will happen to the family members? Whether he will become an orphan, whether she will be a widow or single. Death doesn't think of all these things. मृत्यू कोणाचीही परवानगी घेत नाही, कोणासाठी ते वाट पाहत नाही. ना मृत्यू या कधी कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही की बाबा ह्या व्यक्तीला मी घेऊन गेल्यानंतर कुटुंबियाचं काय होणार, हे लेकरं अनाथ होतील का, यांना कोण बघणार, या सगळ्या गोष्टीचा विचार मृत्यू करत नाही. But a death will come to everybody, whether we like it or not. मृत्यू हे सर्वांकडेच येणार आहे. बरं, आपल्याला हे आवडो किंवा न आवडो, मृत्यू मात्र सर्वांकडेच येणार आहे. आणि आपण स्पष्टरित्या प्रभूच्या वचनातून आपण पाहिलं. प्रश्न हा आहे, अरे बाबा हे सगळं आलं कसं? जसं मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगितलं की कोरोना व्हायरस प्रश्न पडला, तर सगळ्या देशांमध्ये चर्चा काय चालू आहे, कोणी हा निर्माण केला? मग आपण पाहिलो, आपल्याला समजतं की आता सगळ्या जगाला माहीत झालं की चायनामधून वुहान या ठिकाणाहून याची निर्मिती झालेली आहे. तशाच प्रकारे पाप, हे मृत्यू कुठून आणि कोणामुळे आलेला आहे ते आपण पाहिलं. रोमकरस पत्रामध्ये पाहिलं, मग नंतर पहिल्या करीमध्ये पाहिलं की एका मनुष्याच्या द्वारे हे पाप आलेलं आहे. Because of one man, the sin has entered in this world, in humankind. And all have sinned and fallen short of glory of God. The wages of sin is death. पापाचं वेतन हे मरण आहे. आणि हे मरण हे मनुष्यामुळेच आलेलं आहे. Because he disobeyed God. आणि मी तुम्हाला सांगितलं की एक जन्म आणि दोन मृत्यू कशा प्रकारे आहे. मनुष्याला परमेश्वर निर्माण केलं. God created man out of dust. But when God created, the Bible says very clearly, He blessed them. In that blessing, death doesn't come. Death is not a blessing. ज्यावेळेस परमेश्वर मनुष्याची निर्मिती केली, मृत्यू हा काय आशीर्वाद नव्हता. पण परमेश्वर मात्र आज्ञा केली होती. देयर वॉज गॉड्स कमांडमेंट वॉज देयर, नॉट टू ईट द फ्रूट ऑफ दिस ट्री. या झाडाचं तू फळ खाऊ नकोस. ज्यावेळेस तू खाशील त्यावेळेस तू खास मरशील. बट वेन दे सिन अगेन गॉड, मॅन चोज टू डिसओबे गॉड. मनुष्याने निश्चय केला की देवाची आज्ञा न पाळण्याचा. आणि त्याच्यामुळं परमेश्वर जसा बोलला होता, जर तू या झाडाचं फळ खाशील तर तू खास मरशील. You told Satan that God has told me that. God said that. If you eat the fruit of the good and bad, the fruit of this tree, you shall surely die. तिला माहिती होतं, जर तू या झाडाचं फळ खाशील तर तू खास मरशील असं परमेश्वर सांगितलं. असं ती हवा ती सैतानाला बोलली. And when she disobeyed God, when Adam and Eve, both of them disobeyed God, ज्यावेळेस दोघांनी परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केला, त्यावेळेस मात्र मृत्यू पहिली म्हणजे
शारीरिक मृत्यू त्यांच्यामध्ये आला. आत्मिक मृत्यू त्यांच्यामध्ये आला. बिकॉज दे वर गॉड रिमूव्ड देम आउट ऑफ द गार्डन. एक आत्मिक जे नातं संबंध परमेश्वराचं आणि मनुष्याचं होतं. परमेश्वर मनुष्याकडे येऊन तो भेटत असे, तो बोलत असे. गॉड वॉज कमिंग टू मॅन and he was talking and having fellowship with God, with them. But they were separated. They were removed out of the garden because of the sin. So that there was first was a spiritual death. And then the physical death came. That was a natural death. That we read in 5th chapter of the Genesis, 5th verse, that Noah died at the age of 930 years. नोहा उत्पत्तीच्या 5व्या अध्याय 5व्या वचनात आपण पाहिलं की 930 वर्षाचा होऊन नोहा मृत्यू पावला. माझ्या प्रिय, अशा प्रकारे मृत्यू या पृथ्वी तलावरती आलेला आहे. मग आजचा माझा विषय हा आहे डेथ, द डोर टू इटर्निटी. आजचा विषय, त्याचा दुसरा भाग आहे मृत्यू हे एक अनंत काळासाठी एक द्वार आहे. Death is the door for eternity. मृत्यू हे अनंत काळासाठी एक द्वार आहे. So actually I have got a big study on that, but because we don't have board or we don't have classroom to do that all things, I can't explain you all. But as we know that we are made of 3 parts: body, soul and the spirit. परमेश्वर आपली निर्मिती केली की आत्मा, प्राण आणि शरीर या 3 भागांनी आपली निर्मिती झालेली आहे. ज्यावेळेस मनुष्य मरतो, आपला विषय आज हा आहे की मृत्यू म्हणजे अनंत काळाचं द्वार. तो अनंत काळ कोणता आहे आपण ते बघूया. तर ज्यावेळेस परमेश्वराने आपली निर्मिती केली, परमेश्वराने ह्या पृथ्वी तलावरती तुम्हाला आणि मला एका विशिष्ट जबाबदारीने, एक विशिष्ट उद्देशाने देवाने आपली निर्मिती केली आहे. गॉड हॅज क्रिएटेड अस विथ अ पर्पस. ही हॅज गॉट अ प्लॅन फॉर अस. अँड वेन वी हॅव कम इन दिस वर्ल्ड, ही हॅज गिवन सम काइंड ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अपॉन अवर लाईफ. या पृथ्वीवरती परमेश्वराने आपल्याला एक जबाबदारी काहीतरी दिलेला आहे. What does it mean by a responsibility? See, God created us and He breathed His life in us. परमेश्वराने आपलं निर्माण केलं आणि त्याचा श्वास आपणामध्ये फुंकरलेला आहे. Means we are on this earth, we are a steward. या पृथ्वी तलावरती आपण एक कारभारी आहोत. याचा अर्थ काय? What does it mean by that we are stewards? Bible very clearly tells us that in the 2 Corinthians chapter 4 verse 7, 2 कोरिंथीचा 4था अध्याय आणि 7व्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, Bible is very clear in everything what it tells. And we are not going to see according to our intellectual, what we feel. No. We'll see what the Bible says so. आपण पवित्र शास्त्र काय सांगते आपण बघूया. आपल्या बुद्धिमत्तेवरती आपणाला कसं काय वाटतं याच्यावरती नव्हे, तर 2 कोरिंथ याचा 4था अध्याय आणि 7वं वचन काय म्हणतं बघा. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. But we have this treasure in earthen vessels. This treasure, that God has invested something, a greater thing in us. But we have this treasure in earthen vessel, that the excellence of the power may be of God, not of us. तर ही आमची संपत्ती जी आहे
ही कोणाची आहे? ही देवाची आहे. ही संपत्ती देवाची आहे आणि ती देवाची संपत्ती ह्या मातीच्या पात्रामध्ये, मातीच्या भांड्यात आहे. अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. We read last time also very clearly, the Bible says in Genesis chapter 2 verse 7 that out of dust God created us. उत्पत्तीचा 2 ते 7 वचन आपण गेल्या वेळेस सुद्धा पाहिलं की जमिनीच्या मातीपासून आपण बनवलो आहोत. सो वी आर अर्दन वेसल्स. आपण जमिनीच्या मातीपासून बनवलेले एक मातीचं पात्र आहोत. पण ह्या मातीच्या पात्रामध्ये परमेश्वराने श्वास फुंकरला. त्याची संपत्ती त्याने या मातीच्या पात्रामध्ये तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये घातलेली आहे. हे अशासाठी की आपण समजून घ्यावं, हे माणसापासून नाही आहे. हे माझं जीवन, मी माझं जे म्हणतो हे नाही, आपलं नाही आहे. बरं, दुसऱ्या करणमध्ये आपण पाहिलंय की मागं की आपण स्वतःचे मालक नाही. हु आर वी आर हिज टेम्पल ऑफ गॉड. वी आर नॉट ऑफ अवर ओन, ही हॅज परचेस्ड अस. आपण स्वतःचं मालक नाही आहे, त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेला आहे. सो व्हेन गॉड हॅज परचेस्ड अस विथ हिज प्रेशियस ब्लड, यास प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने जर आपण मोलाने विकत घेतलेला आहोत, so this treasure is not of us, this treasure is of God. परमेश्वराची संपत्ती आहे. So how we take care of that treasure, it's very important today. तर ह्या संपत्तीची आपण कशा रीतीने काळजी घेतो हे फार महत्वाचं माझ्या प्रियानो. So when God has given us a treasure, God has something He has invested in us. Remember this. One day we have to give an account of it to God. एक दिवस तुम्हाला आणि मला प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा आपणाला हिशोब द्यावा लागणार आहे. कारण आपण स्वतःचं मालक नाही. मालकाला काही हिशोब ठेवला नाही ठेवला फरक पडत नाही. पण जर आपण कारभारी आहोत तर प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपल्या मालकाला द्यावा लागणार आहे. कारण तो निर्माण करता आहे. ही इज अ क्रिएटर. वी आर द क्रिएशन. ही इज अ पॉटर अँड वी आर क्ले इन हिज हँड्स. तो कुंभार आहे आणि आपण त्याच्या हातामध्ये माती आहोत. आणि ह्या मातीच्या भांड्यामध्ये परमेश्वराने त्याची संपत्ती माझ्या प्रियनो घातलेली आहे. हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. मग ती संपत्ती कशा प्रकारे आपण ते खर्च करतो त्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे. व्हॉट एव्हर गॉड हॅज गिवन अ ट्रेजर इन अस, सो हाऊ वी स्पेंड इट, हाऊ वी स्पेंड अवर एंटायर लाईफ. आपलं जीवन जे परमेश्वराकडून आपल्याला प्राप्त झाले ते कसं आपण खर्चित आणतो याचा हिशोब परमेश्वर आपल्याला द्यावा लागणार आहे. As I say, that the death is the door to eternity. It's a door. It's a door. मृत्यू हे द्वार आहे, द्वार, दरवाजा. त्याच्यानंतर आपलं पुढचं जीवन आहे. पुष्कळ लोकांना असं वाटतं हे जीवनच फक्त काय आहे, इथं संपलं की सगळं संपलं. नाही. शारीरिक जीवन, मनुष्य मरतो त्यावेळेस शारीरिक जीवनामध्ये तो मरतो, तर त्याचा आत्मा आणि प्राण हे संगती राहतात माझ्या प्रिय. When man dies, the physical body dies, but the spirit and the soul will stay together for eternity. So death isn't just a door to an eternity. So where we are going to spend our eternity,
That we'll see further now in this study. So our eternal destiny, let me put some points before you. There will be a shock sometimes. Because people, what they think that our life, our eternity, they think that, most of people they expect and they think that they think that they will go to heaven. पुष्कळ लोकांना असं वाटतं की मरणानंतर मृत्यू हा सार्वकालिक जीवनाचा द्वार आहे आणि पुष्कळने असं वाटतं की मी मेल्यानंतर मरणानंतर मी स्वर्गातच जाणार आहे. पण मला सांगू द्या, पुष्कळ लोकांना हा एक धक्कादायक गोष्ट राहणार आहे. It will be a surprise for many people. Because what they think, what they thought, it will be not so. कारण जे त्यांनी विचार केले होते, जसं जिथं जायलाच त्यांना वाटलं होतं, पण ते तसं होणार नाही पुष्कळांच्या बाबतीमध्ये. माझ्या प्रियाला दुसरी गोष्ट, आपलं सार्वकालिक जीवन हे काय आपल्या जगिक ऐशोआराम, जगिक यशावरती अवलंबून राहत नाही. Our destiny, our eternal destiny will not depend on our earthly success or significance of our life. According to the people, what we are going to study on the today's the passages, main passages from Luke's Gospel chapter 16, we are going to come to that rich man and the poor Lazarus. On their life we are going to study today. आज आपण जे लूक शुभवर्तमान याच्या 16 अध्यायाकडे आपण येऊन आज 19 वचनापासून आपण बघणार आहोत की श्रीमंत मनुष्य आणि एक भिकारी लाजरस, एक दरिद्र गरीब एक लाजरसच्या जीवनावरती आपण आज अभ्यास करणार आहोत. त्याच्याप्रमाणे म्हणजे लोकांचं जीवन, लोकांचे विचार जे आहे, लोकांना असं वाटतं आणि लोकांचे उद्गार असे आहेत. That's what the people they think and they say like this, that oh, rich man, he was that's what they think, that his life he lived on this earth. That's the life. He enjoyed his life. Whatever he had, he took a pleasure of it. जे काय त्याच्या जवळ होतं त्याचा त्यांनी उपभोग घेतला आणि त्याचं आयुष्य तो सुखी जगला असं लोकांचं मत आहे. But it will be not so. आणि लोकांचं दुसरं असं मत आहे, ज्यावेळेस लाजराचं जीवन पाहतील लोक म्हणतील काय आयुष्य त्याचं संपलं बाबा, त्याचं अपूर्ण आयुष्य कष्टमय होतं. कारण गरीब बिचारा भिकारी म्हटलेला आहे, त्याच्या अंगावरती फोडे पण होते, कुत्रं चालवते, सगळं आपण बघणार आहे तिथं. And people think that was his life. Now he's out of that problem. He's gone because he died now. He finished. That's what people think. But it doesn't depend upon the people's thinking. The earthly success, that doesn't guarantee us of our eternal life. पण माझ्या प्रियानो, आपलं सार्वकालिक जीवन हे त्याच्यावरती अवलंबून नसतं. सार्वकालिक जीवन म्हणजे हे पृथ्वीवरचं जीवन नाही. There is a life after death, dear people. There is a life after death. मरणानंतर एक जीवन आहे. And very much our eternal destiny depends on today's decision. आज या जीवनामध्ये आपण जगत असताना आजचा निर्णय हे सार्वकालिक जीवनासाठी फार महत्त्वाचा आहे. So today's decision determines tomorrow's destiny. आजचा निर्णय आपलं भविष्य ठरवणार आहे. Because after death
वी कॅनॉट रिव्हर्स इट, वी कॅनॉट चेंज इट. कारण मरणानंतर आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आदला बदल करू शकत नाही, ना करू शकणार नाही. सो दॅट्स वाय व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट वी टेक अ डिसिजन टुडे. म्हणजे फार महत्वाचं आहे की आज आपल्या जीवनामध्ये काय निर्णय घेतो हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर त्या निर्णयामध्ये हे जाणणं मी म्हटलं, ओळखणं नव्हे, knowing God, acknowledging God, acknowledging and repenting of our sin. As we studied on the repentance last 2 weeks back, I think on Tuesday we studied on that. मंगळवारी जसं आपण पाहिलं पश्चातापाविषयी. म्हणजे फार महत्वाचं आहे की आपलं आजचं निर्णय म्हणजे त्याच्यामध्ये जो पश्चाताप आहे की आपल्या पापाविषयीची कबुली आणि पापाविषयीचा पश्चाताप आणि येशू ख्रिस्तावरती भरोसा आणि येशू ख्रिस्त जो आपणासाठी मरण पावला आणि मरणातून पुन्हा उठला याच्यावरचा भरोसा हे फार महत्वाचं आहे माझे प्रिय. So acknowledging our eternal destiny depends upon a repentance of our sin and trusting God that what Jesus has done for us on the cross of Calvary, he died and rose up again once again on the third day, and he is today alive. When we trust in him and his work, our destiny depends upon that decision. So now we'll turn to Luke's Gospel chapter 16 and we are going to study on that. So what is the door of eternity? We are going to study on the two people's life, that is a rich man and the poor Lazarus. Luke's Gospel chapter 16. Luke's Gospel chapter 16 verses 19 onward. That's why I say that, that we are stewards, because this chapter speaks of, 16th chapter speaks of life of a steward. When Jesus gave a parable, he spoke on parable of a steward. कारण येशू ख्रिस्त मी कारभाराविषयी सांगितलं, कारण ज्यावेळेस हा अध्याय आपण पाहतो लूक सुवर्तमान 16 अध्याय, त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त ज्यावेळेस दाखल्याशी बोलतो तो एका कारभाराविषयी, त्याच्या जीवनाविषयी तो बोलत आहे. सो ॲज अ गुड स्टीवर्ड, ॲज अ स्टीवर्ड ऑफ दिस लाईफ, एक कारभारी, या जीवनाचा कारभारी नेत्यानं आज आपण बघूया, अभ्यास करूया की या दोघांच्या जीवनावरून की आपलं जीवन काय आहे आणि आपण कुठं जाणार आहोत याच्यावरून आपण ठरवू शकतो. So by this today's study we can understand as a steward what kind of life we are living, and on that it depends our destiny. Death is just a door, it's not a destiny. मृत्यू हे आपल्याला आवडो की न आवडो पण एक दिवस आपल्याकडे येणार. परमेश्वर म्हटलंय, परमेश्वरने नेमलेलं आहे मनुष्यासाठी. God has appointed death. So death, whether we like it or not like it, it is going to come to us one day. So we'll study on this, that when Jesus is giving a parable, there is very important things are mentioned here. So we'll read the verse 19 here in the Luke's Gospel chapter 16 verse 19. लूक वर्तमान याचा 16 अध्याय आणि 19 वचनामध्ये यावेळेस आपण बघणार आहोत. So here it says, there was a certain rich man who was clothed in purple and fine linen and fared sumptuously every day. Means he lived a luxury life. So 19 म्हणतोय की कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व तळव वस्त्रे घालत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. There are 4 things mentioned
here in this word. ह्या 19 वचनामध्ये 4 गोष्टी नमूद केलेल्या आहेत. First thing is mentioned here is that he was a rich man. When we think of a rich man, now the question comes as we read the parable, did he knew God? काय ज्यावेळेस आपण या श्रीमंत व्यक्तीविषयी दरिद्र लाजराशिवाय ऐकतो, दरिद्र लाजराशी समजतं, पण काय श्रीमंत व्यक्तीला देवाची ओळख होती का? प्रश्नचिन्ह येतो. Yes, as we read further we understand that definitely he knew God. Many people, those who are rich, they said, yes, God has blessed me with these all things. We hear that. पुष्कळ आपण ऐकतो की बाबा देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. जे काय माझ्याजवळ आहे देवाने दिलेलं आहे. God has blessed me with this. And if you read 1 King chapter 3 verse 13, Samuel, when he became a king, he asked God, Lord, as I'm taking care of you people, I need your wisdom. Because God asked him, what do you want? He asked God to give a wisdom. ज्यावेळेस या पहिल्या करिंथमध्ये पहिल्या राजाचा 3रा अध्याय 13 वचन ज्यावेळेस आपण पाहतो, शमूएल राजा ज्यावेळेस झाला त्यावेळेस परमेश्वराला शमूएल राजा म्हणाला की परमेश्वराला त्यांनी प्रार्थना केली. देवाने म्हणलं तुला काय हवं आहे? तो म्हणाला, देवा मला जे तू लोक जी प्रजा तू दिलेस तुझ्या लोकांचा न्याय करा, त्यांना चालवण्यासाठी मला ज्ञान बुद्धी तू दे. And God said, because you have asked wisdom, you didn't ask for wealth and the worldly pleasure or the riches, but God said, I will give you also both. What both? Riches and honor also. कारण परमेश्वर म्हणाला, तू माझ्याजवळ तू धनसंपत्ती किंवा ऐशो आराम तू मागितलेला नाहीस. तू जसा राजा झालेला आहेस, तू बुद्धी मागितलेली आहेस, म्हणून मी तुला बुद्धी देतो. त्याच्या बरोबर मी तुला श्रीमंती आणि सन्मान सुद्धा तुला देतो. We'll read that. 1 Kings chapter 3 verse 13. 1 Kings chapter 3 verse 13. पहिल्या राजा 3रा अध्याय याचं 13 वचन. एवढ्या समयात तू मागितलं नाहीस असा आणखी एक वर तुला देतो. What you are not asked, but I will give it to you. Means this blessing, this treasure is from God. Understand this. धन आणि वैभव हे तुला देतो. God said, I will give you honor and riches. So honor and riches are from God. Even God says in book of Haggai's book, if you read, हगाईच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यामध्ये परमेश्वर काय म्हणतो बघा. आपण वचन बघूया म्हणजे कसं आपल्या डोक्याचं असं नको. हगाईचं पुस्तक याचा 2रा अध्याय 2रा अध्याय 8 वचन काय म्हणले. In Haggai's book, chapter 2 verse 8, where it says, Haggai chapter 2 verse 8. Let me read both English and Marathi for you. 2 verse 8 it says, the silver is mine, the gold is mine, says the Lord of hosts. प्रभू म्हणतो, रुपये माझे आहे, सोने माझे आहे, सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रुपये माझे आहे, सोने माझे आहे. Silver and gold are mine, God says. So what we have today
And that's why in John's Gospel, even 3:27 also it says, Gospel of John, verse 3, verse 27. John answered and said, a man can receive nothing unless it has been given to him from heaven. वचन मराठीमध्ये आपण पाहूया. योहान 3 अध्याय, योहान 3 आणि 27 वचन. योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. So this man, the silver and gold is everything which belongs to God. And when Samuel asked for God's blessings, wisdom, God blessed with the riches and honor. सलमोन राजाने विचारलं परमेश्वरला की मला ज्ञान दे. त्यावेळेस परमेश्वर म्हणाला, मी तुला ज्ञान देतोच देतो, त्याच्या बरोबर मी तुला दुसरं वरदान सुद्धा देतो, ते म्हणजे तुला मी धनसंपत्ती आणि वैभवही देतो. So what we have today, rich man, when we are thinking, studying about the rich man, so what he has received, it is from God. So what we have today, it is not on our strength we have received it. We have received it from God. If we have house, it is because of God's grace. It is God has blessed us with. We have finance, back banners, everything it belongs to God. God has given us. And second thing, when we study, that second thing, it says that, he was not just a rich man, but he put to what it says, he wear shall we turn to Luke's Gospel 16? Luke's Gospel chapter 16, that 19 verse, it says that there was a certain rich man who was clothed in purple. Why does that purple name is written? The color name. Why color of that is mentioned here? Why not green, blue, white or any other color? Why it is not mentioned? Why purple? का बरं या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तो जांभळी का, जांभळाच रंग का? काय ठिकाणी दुसरं म्हटलं हिरवं, पिवळं, निळं, पांढरं, कुठलं दुसरं रंगाचं का? का जांभळं म्हणजे रंग सांगायचं कारण काय? तो फक्त श्रीमंत होतो एवढंच नव्हे, पण त्या ठिकाणी जर पवित्र शास्त्रामध्ये एखादी गोष्ट नमूद करत असेल तर काहीतरी वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे. When we talk about purple, there is a meaning of that. When purple meaning is that, first thing is the royalty it mentioned. It shows the royalty of that person. ज्यावेळेस जांभळा रंग येतो, जांभळा रंग हे काय दर्शवितो म्हणजे त्याचं राजपद, त्या कपड्याच्या रंगावरून त्याची काय स्थिती काय आहे ते दर्शवून येत होतं. म्हणून या ठिकाणी जांभळा रंग म्हणजे तो राजपदाचा आहे हे त्याच्यावरून दिसतं. त्याचं रॉयल्टी, इट शोज हिज रॉयल्टी. अँड सेकंड थिंग इज पर्पल मेन्शन्स ऑफ दॅट इज अ मॅजेस्टी. मॅजेस्टी म्हणजे मराठीमध्ये वैभव, त्याचं ऐश्वर, म्हणजे रंग त्या व्यक्तिमत्वाचं ऐश्वर आणि त्याचं वैभव त्या ठिकाणी दाखवते की तो किती श्रीमंत आहे. नुसतं श्रीमंत नाही तर तो किती श्रीमंत आहे, त्याचं वैभव आणि ऐश्वर दाखवतं. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस जांभळा रंग आपण म्हणतो, व्हेन वी से अबाउट पर्पल कलर, थर्ड थिंग इट दॅट्स अ पॉवर. त्याची शक्ती म्हणजे त्याच्या मागचा असणार त्याच्यामध्ये किती शक्ती, सामर्थ्य त्याच्यामध्ये किती आहे. आणि चौथी गोष्ट, इट शोज ऑफ अ हाय ऑफिशियल. चौथी गोष्ट काय दर्शून येतं ते म्हणजे उच्च अधिकार. जेव्हा जांभळा रंग म्हटलं जातं, देयर इज सम इम्पॉर्टन्स इन दिट. जांभळा रंग हा त्याचा उच्च अधिकार दाखवून येतो. पाचवी गोष्ट, जांभळा रंग हा एक राजघराण्याचं एक चिन्ह आहे. जांभळा रंग हा राजघराण्याचं एक चिन्ह आहे. A purple color, it speaks of a royal family, not an ordinary family. He was not just rich, but he comes from a royal family that represents of that.
So purple color, and another very important thing is why this color is mentioned here very specifically, a color, a purple color. कारण जांभळाच का रंग ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्या मागचा अजून एक फार महत्वाची गोष्ट आहे. हे जांभळा रंग त्याच्यामध्ये जे त्याचा खरा रंग यायला पाहिजे, तो रंग येण्यासाठी ज्याला म्हणतो ना कपड्याला रंग देतात, रंगामध्ये घालतात, त्याला एकदा नव्हे तर दोनदा त्याला त्या रंगामध्ये 2 वेळेस घालावं लागतं. त्यावेळेस तो खरा जांभळा गडद रंग उठावदार येतो. मग 2दा जर त्याला रंगामध्ये घालायचं असेल तर त्याची किंमत 2दा वाढली, म्हणजे कपड्याची किंमत दुप्पट वाढली. कारण हे राजवैभवाचं चिन्ह आहे आणि तसा रंग त्याचा पाहिजे. When they dye in color, like why purple? Because that purple, the royalty color to come up, they have to color dye for twice. If they have to do twice, they have to dye it. Then that means the color, according to the color, the quality will be there. According to the quality, the price will go double. So it was an expensive cloth. That's why when it talks about a rich man, means that saying that he was not a just ordinary rich man, but he had a expensive clothes. म्हणजे त्याच्याकडे फक्त तो श्रीमंत असता असं दाखवत नाही, तर त्याचं जे दाखवतं सायलेंटली टाकली, तर त्याचं दाखवतं काय म्हणजे की त्याच्यामध्ये असणारं जे फक्त श्रीमंतच आहे नव्हे, त्याचं वस्त्र सुद्धा म्हणजे महागडं वस्त्र वापरत आहे हे त्याच्यावरून दिसून येतं माझ्या प्रियनो. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, हे युज्ड फाईन लेनिन. तिसरी गोष्ट म्हटलेलं आहे तो तलम वस्त्र घालत असे. तलम वस्त्र पुन्हा वेन वी स्पीक ऑफ लेनिन क्लॉथ, दॅट्स अगेन अ रिचली क्लोथ्स. तलम साधे कपडे नव्हे, अगदी महागडे चांगले कपडे तो वापरत असे माझ्या प्रिय. म्हणजे महागडं त्याच्याकडं जे त्याचं वापरणं, म्हणजे आपण बघूया हे सगळं का आपण पाहतोय, याच्या मागं त्याचा पुढचा उद्देश आपल्याला समजून येईल. आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. अँड फोर्थली इट स्पीक्स ऑफ ही लिव्ड इन लक्झरी लाईफ. हाऊ डिड ही लिव्ह? He lived a luxurious life. Dear friends, as we see here, he was a rich man in all area. Good, praise God. Many times we say that God has blessed me. Good, if you are blessed, praise God for it. But what does the Bible say? And we'll see a little further in that. In Proverbs chapter 19 verse 17. नीतिसूत्रामध्ये आपण बघूया 19 अध्याय 17 वचन काय म्हणतं. नीतिसूत्रे याचा 19 अध्याय 17 वचनामध्ये आपण बघूया. Good, praise God. If you are rich, praise God. We are not against of richness. We are not against of rich people. But what does the Bible speaks of? तो फक्त श्रीमंताच्या श्रीमंताच्या विरुद्ध आपल्याला काय बोलायचं नाही. श्रीमंती देवाकडून आहे. पण पवित्र शास्त्र काय म्हणतं नीतिसूत्र 19:17 मध्ये काय म्हटलेलं आहे? Whoever is generous to the poor, whoever is generous to the poor lends to the Lord, and he will repay him for his deed. जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो. जो दरिद्र्यावरती काय म्हटलेलं आहे? जर तुम्ही मथळा पाहिला लूक 16 मध्ये, दरिद्र लाजर, इट हॅज मेन्शन, नो, इट्स हायलाइटेड, बोल्ड लेटर्स. इन मराठी इट इज रिटन दरिद्र लाजरस, poor Lazarus. He was a poor. What it says, whoever is generous to the poor, means you are rich, you are blessed, that's good, praise God. God, it is from God. We believe that. But are you generous? Are you helping poor? The question comes here. The question arises here. Are you helping poor?
whoever is generous to poor lends to the Lord. जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो आणि त्याच्या सत्कृत्याची फेड तो म्हणजे परमेश्वर करेल. Whoever is generous to the poor lends to the Lord, and the Lord will repay him for his deed. The question arises here, okay, if you are rich, well and good, praise God for that. But are you helping poor? That's the main question here. Because when we see about that he was a poor guy. He was a poor Lazarus, it says. तो दरिद्र लाजर होता. मग दरिद्र लाजर होता तर मग काय ह्या श्रीमंत माणसाने दरिद्र लाजराला मदत केली काय? कारण दरिद्राला देतो, जो दया करतो त्याला काहीतरी देतो, तर तो परमेश्वराला उसनं दिल्यासारखं आहे आणि परमेश्वर त्याची परतफेड करेल. जर तुम्ही स्तोत्र 37 मध्ये पाहिला, त्या ठिकाणी पण सुंदर लिहिलेलं आहे. आपण ते वाचत बसणार नाही, वेळ नाही, पण 37 स्तोत्रामध्ये असं म्हटलेलं आहे. जर तुम्ही 22 पासून जर तुम्ही पाहिला तर दावीद म्हणतो, मी तरुण होतो, मी आता म्हातारा झालो, तरी नीतिमानाला निराशित झालेलं मी पाहिलेलं नाही, किंवा त्याच्या संततीस बिकेस लागलेलं मी पाहिलं नाही. तो नेहमी उदार असतो. When he is blessed from the Lord, actually he should be a generous. That's why God says we are stewards. What we have received from the Lord, we need to be accountable for that. We have to give an account of that to the Lord. परमेश्वराला आपण हिशोब द्यायचा आहे. तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो. He helps poor. आणि त्याची संतती आशीर्वादित असते. His descendant is always blessed. That's what the word of God says. And as we studied in Matthew's Gospel also in 25th chapter, even 25 अध्याय मत्तईमध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास केला, what does it says in 45 verse in Matthew 25:45? आपण बघूया मत्तई 25:45 मध्ये काय आपण अभ्यास केलेला त्याच्यावरती. जास्त आपण त्याच्यामध्ये जाणार नाही, फक्त आपण तो 45 वचन वाचूया. What does the Bible says? 45 says, then he will answer them saying, truly I say to you, as you did not do it too, as you did not do it to one of these least, you did not do it to me. As you did not do it to one of the least of these, you did not do it unto me. जर तू, काय म्हटलं वचन आपण वाचूया 45 मत्तई 25:45, तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्यार्थी ह्या कनिष्ठपैकी एकाला केले नाही, त्यार्थी ते मला केले नाही. If you are not helping poor, you have not done anything unto the Lord. जर एखाद्या लहानातील एकाला, गरीबाला जर आपण काय करणार नाही, ते आपल्याला दाखवणं माहिती. मला वस्त्र नव्हतं, तुम्ही मला वस्त्र दिलं. ज्यावेळेस मला अन्न नव्हतं, तुम्ही मला अन्न दिला. ज्यावेळेस मी बंदिशाळेत होतो त्यावेळेस मग तुम्हाला भेटायला आला. जर तुम्ही असं एका कनिष्ठाला जर तुम्ही केलं नाही, तर ते तुम्ही मला केलं नाही. What a sad thing. He was rich. All said he was rich. सर्व अजून तो श्रीमंत होता. But he was not a generous. He was not helping people, poor people. And the verse 20 it says, in front of his house. Now in Luke's Gospel, chapter 16, verse 20, we are saying, in front of his house, there was this poor Lazarus was laying. In front of his house is his gate. That man was laying because he was hungry. He was poor. And as this poor Lazarus knew, he is a rich man. And all said, God has blessed me.
He was looking at him thinking that he will help him something. He will get something to eat. वीस वर्ष म्हणले त्याच्या दरवाजाजवळ फोडाने भरलेला लाजर नावाचा एक दरिद्र माणूस टाकण्यात आला होता. त्याच्या दरवाजाजवळ फोडाने भरलेला लाजर नावाचा एक दरिद्र माणूस टाकण्यात आला होता. तो दरिद्र होता. ही वॉज पुअर. And this rich man could have helped him very easily. To do good work, to help poor, he didn't have to go in search of. Just in front of his house, in front of his gate, this man was lying down there. He could have easily helped the poor. He didn't have to go in search of the poor people. गरीब माणसाच्या दारासमोर, त्याच्या गेटच्या समोर हा दरिद्र लाजर आहे. त्याला गरिबांना मदत करण्यासाठी त्याला बाजारात गरिबांना हुडकत जायची गरज नव्हती. कोण गरीब आहे म्हणून, कोण दरिद्र आहे मदत करूया म्हणून. त्याच्या घरासमोर होता. आणि ही वॉज लॉंगिंग. 21 वचन काय म्हणतं बघा. त्या श्रीमंताच्या मेजावरून काही पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे, शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटत असे. फ्रॉम हिज टेबल, फ्रॉम दिस रिच मॅन्स टेबल, द क्रम्स मे फॉल. डिअर फ्रेंड्स, नाउ टुडे यू कॅन सी देर इज अ नॅपकिन इन माय हँड. आज तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये ज्याला आपण छोटं टॉवेल किंवा एक नॅपकिन म्हणतो. आता तुम्ही हॉटेलमध्ये जावा, मोठ्या मोठ्या घरामध्ये जावा, तुम्हाला हात पुसायला, तुमच्या टेबलवर घालायला, तुमच्या मांडीवर घालायला, किंवा म्हणजे खात असताना काही तुमच्या अंगावर कपडे पडू नये म्हणून नॅपकिन वापरलं जातं आजच्या दिवसामध्ये. इन टुडे जनरेशन, इफ यू गो इन हॉटेल अँड एनी गुड फॅमिली, रिच फॅमिली स्पेशली, वेन वी गो definitely they will give a napkin to put on your lap, or to wipe your hands. After food also to wipe your hands. Now today, especially today's day, we have a sanitizer also in every houses. आताच्या दिवसात तर सगळ्यांच्या घरोघरी सॅनिटायझर आहे. But in those olden days we see the people use, why he was waiting, this poor man was waiting for crumbs to fall down, or they throw out the crumbs. का बरं तो दरिद्र लाजर तो श्रीमंताच्या मेजावर काहीतरी पडावं, तुकडे पडावे आणि ते त्याला मिळावं टाकल्यानंतर, हे का तो अपेक्षेमध्ये होता? बिकॉज इन ओल्डन डेज टू वाईप आउट द टेबल आफ्टर फूड, टू वाईप आउट देअर हँड्स, दे यूज द ब्रेड. And that bread, when they wipe out their hands on the table, they used to just throw it off because they were rich. They used to take the bread and wipe the table and wipe their hands as a napkin, and they used to throw it out. And these poor people were waiting for that crumbs to get, so that they can fill their stomach by that. त्या काळामध्ये माझ्या प्रियानो असलं नॅपकिन असला प्रकार नव्हता. तर त्या काळामध्ये ते लोक जेवल्यानंतर हात पुसण्यासाठी, टेबल पुसण्यासाठी ब्रेडचा, भाकरीचा वापर करत असे. आणि ती भाकर जे म्हणजे खाल्ल्यानंतर जे टेबल पुसलं जातं आणि हात पुसलं जातं, ती भाकर ज्यावेळेस ते कचऱ्यामध्ये फेकलं जात असे, ती भाकर घेऊन खाण्याच्या अपेक्षेनं हा दरिद्र लाजर तिथं बसला होता. व्हॉट अ सॅड थिंग. किती दुःखाची गोष्ट आहे. एक गरीब भिकारी तिथं आहे त्याच्याजवळ, तो आयुष्य आरामामध्ये जीवन जगत आहे, त्याला तो अन्न, चांगलं अन्न देऊ शकला असता. कारण एका गरीबाला मदत करणं परमेश्वराला केल्यासारखं. He could have easily would have helped this man with the food. If you would have done it unto this poor man, he would have done it unto the Lord. And the Lord would have returned him with the blessings. And when we help somebody, God definitely He blesses.
And further we read down in 22 chapter 22 verses onward, आणि जर आपण पाहिलं 22 वचनाच्या पुढं असं म्हटलेलं आहे की दरिद्र माणूस मेला. फर्स्ट इट मेन्शन that in the days to come that the poor Lazarus died, and I feel that he died because of the starvation. He wouldn't have died so early. First it has mentioned that he died, the poor man died. पहिला या ठिकाणी लिहिलेलं आहे की दरिद्र माणूस मेला. तो एवढं लवकर मेलं नसतं मला असं वाटतं, पण त्याला पुरेसं अन्न न मिळाल्यामुळं तो उपाशीपोटी तो मरण पावला त्या ठिकाणी. माझ्या व्हॉट अ सॅड थिंग. त्याला अन्न मिळालं नाही. ही डायड बिकॉज ऑफ द स्टार्वेशन. ही डायड. Many people today they are dying. They are walking the road because it is lockdown and they are not getting the food. People are dying on the road. They are homeless. There are many accidents are taking place. What a sad thing. The people are, nobody is there to help them. And I felt really, God is going to bless whatever you tell me. I saw in the news, the newsman, he was talking with the different people, these people, those who are walking the road. Many people didn't have the shoes, chappals, anything. His shoes was broken. And that man said, please, you take my shoes and put. I'll manage myself. Because he must have come in car. But he had desire to help poor. मी न्यूजवरती बातम्यावरती पाहिलं, जे लोक रस्त्यावरती जात आहे, पुष्कळांचे चपलं तुटलेले आहेत, त्यांच्या पायात चपला सुद्धा नाही आहे. आणि तो जे बातमी वार्ताहर लोक जे होते, तो म्हणाला कृपा करून माझी चप्पल घाला. तो व्यक्ती लाजत होता. तो म्हणाला लाजू नका, कृपा करून तुम्ही माझं बूट घाला. तुम्ही त्याच्याकडे गाडी असेल, तो गाडीत आला असेल, पण त्याला हृदय लागतं द्यायला सुद्धा. आणि त्याने त्या गरीबाला दिलं. माझं हृदय भरून आलं. नक्की देव त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय, आय टेल यू, दिस मॅन, द पुअर मॅन डायड बिकॉज दिस रिच मॅन रिसीव्ड एव्हरीथिंग फ्रॉम द लॉर्ड, बट ही डिड नॉट हेल्प द पुअर. या श्रीमंत माणसाला देवाकडून सर्व काही प्राप्त झालं, पण गरीबाला त्यानं मदत नाही केली. दरिद्र लाजराला त्यांनी मदत नाही केली. मेनी टाइम्स गॉड गिव्स अस an opportunity. Many times God gives us an opportunity. परमेश्वर पुष्कळ आपल्याला अशा लोकांना मदत करण्याची तो संधी देतो. Do we listen to that voice? That gentle voice from the Lord? Do you recognize that? काय तो सौम्य आवाज तुमच्या आत्म्यामध्ये जो परमेश्वर बोलतो की एखाद्याला मदत करण्यासाठी, काय तुम्ही त्या आवाजाला तुम्ही ऐकता? काय तुम्ही त्या आवाजाची आज्ञा पालन करता? डू वी हिअर दॅट? दॅट्स अ क्वेश्चन. इफ यू आर हेल्पिंग द पुअर, वी आर लेंडिंग अनटू द लॉर्ड. दॅट्स व्हॉट द बायबल सेज. परमेश्वराला उसने देतो ज्यावेळेस आपण गरीबाची मदत करतो. बट अनफॉर्च्युनेटली दिस रिच मॅन डिड नॉट हेल्प दिस पुअर मॅन. दुःखाची गोष्ट की या श्रीमंत मनुष्याने दरिद्र लाजराला अन्न दिलं नाही. माझ्या प्रिय, and he died. No funeral service, not recorded here. Okay. ज्यावेळेस तो दरिद्र माणूस मेला, उत्तर क्रिया, दफनविधीचं काही कार्यक्रमाविषयी या ठिकाणी नमूद केलेलं नाही. एंजल्स केम. व्हॉट अ ब्युटिफुल थिंग. जस्ट इमॅजिन. काय सुंदर लिहिलेलं आहे इथं 22 वचनामध्ये. द एंजल्स केम डाऊन. वाव. फ्रॉम हेवन एंजल्स केम डाऊन टू टेक दिस पुअर लाजर. and they took him to Abraham's bosom. त्यांनी त्याला घेतलं आणि कुठं नेऊन ठेवलं? अब्रामाच्या उराशी. What a beautiful thing, isn't it? कुठल्याही प्रकारचं उत्तर क्रिया, म्हणजे कुठल्या कपड्यामध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये पण फरक आहे बरं का. मग त्याला
मग तुम्हाला माहिती आहे पुष्कळशा गोष्टी आम्ही दफनविधीला जातो, आम्ही कार्य करतो, बघतो आम्ही. ते मेलेल्या व्यक्तीला काय करतात, हा दरिद्र लाजर मेला, मग त्याच्याजवळ सूट बूट नव्हतं, टाय नव्हतं त्याला घालायला, बूट घालायला, काय त्याला वस्त्र नव्हतं त्याच्याकडे काय. आणि उत्तर क्रिया झाली हे पण लिहिलेलं नाही. काय झालं पृथ्वीवरचं आपणाला काय माहिती नाही. म्युन्सिपाल्टीने येऊन नेलं, काय परिस्थितीतली त्यावेळेसची माहिती नाही. पण एक मात्र सांगितलेलं आहे, देवदूत स्वर्गातून आले आणि त्याला अब्रामाच्या उराशी घेऊन गेले. एंजल्स केम डाऊन अँड टूक हिम टू अब्राम्स बॉसम. व्हॉट अ ब्युटिफुल थिंग. बट फर्दर वी रीड, rich man also died. We don't know how he died. Because of any cancer, because of any heart attack, what sickness he died or how he died, we don't know. It's not mentioned here. But one thing we understand, here it says the funeral service was conducted. So it was that the beggar died and was carried by the angels to Abraham's bosom. The rich man also died and was buried. Rich man died and he was buried. So I think when we go for burial services, we see different kinds of people. They arrange different things. They call it as a memorial services or funeral services. They conduct it in different way. वेगळ्या पद्धतीने ह्या उत्तर क्रिया जे दफन विधी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केली जाते, म्हणजे विधी केली जाते. वेगवेगळ्या प्रार्थना, मोठे मोठे पाळक लोकांना प्रार्थना दिली जाते आणि पुष्कळशा गाड्या असतात त्यांच्या पुढं मागं आणि अगदी माठामध्ये त्यांना घेऊन गेलं जातं. भरपूर अशी फुलं असतात आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, श्रीमंत मनुष्य जितका, काय काय लोक त्याच्याप्रमाणे त्याच्या दफनविधीसाठी इव्हन ती पेटी सुद्धा त्या किमतीची बनवली जाते. सर्वसाधारणपणे तर एक पेटी असते, साधी पेटी. नुकतंच आत्ताच एक काही दिवसापूर्वी एक दफनविधीला गेलं होतं, असं एकंदरीत आम्हाला कळतं. ते पेटी सुद्धा बाहेरनं आणली होती, बाहेर परदेशावर. इट वॉज अ कॉस्टली कॉफिन बॉक्स. सो मला म्हणायचं काय उद्देश आहे, हे श्रीमंत मनुष्य मेला, कदाचित माहिती नाही कशा प्रकारे थाटामाटाने त्याची उत्तर क्रिया करण्यात आली. People must have talked so many things about his life. They must have appreciated with a very boastingly, they must have said, God blessed him and God blessed him with all the riches and he was satisfied and God took him. So we thank God for everything God has done for him. आणि उत्तर क्रियामध्ये म्हणण्यात येतं की देवाने त्याला आशीर्वाद केलं, ह्याचं आयुष्य परमेश्वराने आशीर्वाद केलं आणि देवाने त्याला आज सुखरूप नेलेलं आहे. But does that life ends here? That's the door for eternity, I say. Death is the beginning of the eternity life, eternal life. काय ते शेवट तिथंच आहे का माझ्या प्रियानो? मृत्यू तर मी सांगितलं हे अनंत काळाचं द्वार आहे, तिथं सुरुवात आहे, अनंत काळासाठी सुरुवात आहे. There is another eternal life is there. We are going to spend for eternity. So both died here, we see. दोघंही मरण पावले. आणि 23 पासून ज्यावेळेस आपण पुढं वचनामध्ये बघतो, when we study in the Luke's Gospel chapter 16 verses 23 onwards till 27, there are so many things mentioned after death. What happens exactly? मरणानंतर मनुष्याचं काय नक्की होतं आणि काय आपणाबरोबर असतात. As I said, when man dies, the physical body dies, but the soul and the spirit goes together. मी जसं सांगितलं,
मनुष्य मेला तर शारीरिक मनुष्य मरतो, पण आत्मा आणि प्राण संगती जातो. मग ह्या आत्मा आणि प्राणमध्ये मी पटपट घेतो, कर वेळ कमी आहे तर मी तुम्हाला पटपट सांगतो की काही गोष्टी या ठिकाणी नमूद केल्या. कोणत्या गोष्टी मरणानंतर आपणाबरोबर असणार आहेत, कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत आपणाबरोबर. सो 23rd word it says, and being in torment in Hades, he lifted up his eyes. या ठिकाणी म्हटलेलं आहे, तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून, मीन्स आफ्टर डेथ, रिमेंबर, we will be able to see everything naturally. Get the point? You can see heaven, you can see hell, you can see the paradise, you can see the earthly life also. We'll see that. So when we die, जस आपण मरण पावल्यानंतर आपण पाहू शकणार आहे स्वर्ग, अधोलोक, नरक आणि पृथ्वीवरचं जीवन, सर्व काही तुम्ही पाहू शकणार आहे. सो रिमेंबर, आफ्टर डेथ ऑल्सो वी विल बी एबल टू सी. दॅट्स व्हॉट द बायबल सेज. इतिहास तेच सांगतं. ही सॉ मीन्स वी विल बी एबल टू सी. व्हॉट ही सॉ? त्यांनी पाहिलं. ते काय पाहिलं? तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी बसलेले लाजर यांना दुरून पाहिले. He saw from far. He could able to see Abraham and Lazarus, who was a poor, but now where is he? He is in Abraham's bosom. What a just, my God! I love that word. That's why I say to my Heavenly Father, I know for sure today if I die, I will just hug my Father. I will kiss him. And I'll say, I love you, Jesus. Father, I love you. What a moment it will be. किती सुंदर तो क्षण राहील. तो अब्रामाच्या उराशी असेल. मरण पावल्यानंतर माझ्या प्रियानो, सर्व देवाचे जे विश्वासू सेवक, अब्राहम, नोहा, मोशे, सर्वांना आपण पाहू. आणि किती आनंदमय क्षण राहील. मी नेहमी स्वतःला देवाचं एक छोटंसं लेकरू समजतो. मी पळत जाऊन मी त्याला गळ्यात मिठी म्हणून म्हणे, बापा मी तुझ्यावर प्रेम करतो. व्हॉट अ ब्युटिफुल होप वी हॅव इन जीसस. येशू ख्रिस्तामध्ये ही आशा आहे माझ्या प्रियानो. बायबल स्पष्ट सांगतं. He was in Abraham's bosom. He suffered his entire life. But now today, he was in Abraham's bosom. A rich man spent his life lavishly, luxuriously on this earth. श्रीमंत मनुष्याने आपलं आयुष्य ऐश्वर्यामध्ये खाली कुशलमंतेने घालवलं. पण दरिद्र लाजर आज अब्रामाच्या उराशी आहे. किती सुंदर जीवन. आणि ते त्याने पाहिलं माझ्या प्रियानो. दिस रिच मॅन, ही सॉ दॅट. And further it says, 24th verse, 24 वचन असं म्हटलंय, then he cried and said. He cried and said. तेव्हा त्याने हाक मारून, 24 वचन म्हटलंय, तेव्हा त्याने हाक मारून म्हटलंय. So you will be able to speak, you will have mouth to speak. तुमच्या जवळ तोंड असणार आहे, आपण हाक मारू शकणार, आपण बोलू शकणार आहे. We can speak. He cried out and he said, Father Abraham, have mercy on me. तो म्हणतो की हे हात भरून म्हटलं की हे बापा अब्राहम माझ्यावर दया करून लाजराला पाठव. यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीव थंड करावी, कारण ह्या जाळ्यात मी क्लेश भोगत आहे. In this chapter 24, there are 3 things mentioned. First thing is he cried out. So you will have mouth to cry out. He cried out.
And third point is that he became a thirsty. So he's asking, he's pleading, he's saying, let this Lazarus dip his finger in the water and cool my tongue. So he was thirsty. आपल्याला तिथं ताण लागणार आहे. We will be able to see, we will be able to speak, and we will be thirsty. Third thing. And fourth thing, it says, I am tormented in the flame. In the flame I am tormented, he says. तो म्हणतो की मी जाळात मी क्लेश भोगत आहे. So after death, we will have feelings. आपल्याला भावना, त्या ठिकाणी तो स्पर्श, त्या आगीचा स्पर्श आपल्या शरीराला जाणीव होणार आहे. We will have feelings that time. I am tormented in the flame. मी ह्या जाळात क्लेश भोगत आहे. And 25th verse, but Abraham said, son, remember that in your lifetime you received your good things, and likewise Lazarus evil things, but now he is comforted and you are tormented. मग 25 वचनात असं म्हटलंय, अब्राम म्हणाला, मुला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. काय म्हणाला की अब्राम म्हणाला, तू मुला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. Remember. He said remember. What to remember means we will be able to remember. Fifth thing, we will remember everything. There in the afterward death there will be a reminder for us. What we have done, what we have not done, everything will be reminded to us. There will be a flashback of our life. आपल्या मागील जीवनाचं सर्वाची आठवण करून दिली जाईल. आपण काय केलेलं आहे. And he says, ह्याला इथे समाधान मिळत आहे, तू क्लेश भोगत आहेस. Now he is comforted and you are tormented. And a sixth thing is not just you will be able to speak or see, or you will be thirsty, or you will have feelings, but also he will remember and he will be able to hear. सहावी गोष्ट, फक्त तो दृष्टीत आपण बघू शकणार एवढंच नाही. आपल्याला तोंड राहील, आपल्याला तहान लागेल, आपल्याला भावना असतील, जाणीव होईल. आणि पाचवी गोष्ट फक्त स्मरण नव्हे, तर सहावी गोष्ट ऐकण्याची इंद्रिय सुद्धा चालू असेल. यू विल बी एबल टू लिसन, यू विल बी एबल टू टॉक. आपण बोलू शकू, आपण ऐकू शकू, सर्व काही तिथं ऐकायला लागणार आहे. अँड सेवन्थ थिंग, we'll read 26 and then we'll go for the 26 वचन वाचून आपण पुढे जाऊया. या ठिकाणी असं म्हटलं, एवढेच नव्हे तर जे इकडून माझ्याकडे पार जाऊ पाहतात त्यास जाता येऊ नये म्हणून, व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे. And besides all these things, and besides all this, between us and you there is a great gulf fixed, so those who want to pass from by here to you cannot, nor can those from here pass to us. Means here it is clearly saying, या ठिकाणी सांगत आहे, या ठिकाणी दरी आहे, nobody can cross. आता कोणी तिकडे जाऊ शकत नाही, ना कोणी इकडं येऊ शकत नाही. Nobody can cross, or from there nobody can come. That's why I say the decision what we make on the earth, that depends where we will spend our life in eternity. Afterward, after death, we cannot reverse it or we cannot change it. Death is a door to eternity.
मृत्यू हे अनंत काळाचं द्वार आहे. म्हणून पृथ्वीवरती जे आपण निर्णय करतो त्याच्यावरती आपलं भविष्य ठरतं. माझ्या प्रिय, सर्व काळासाठी कुठं आपण आयुष्य घालवणार आहे त्या ठिकाणी नंतर आदला बदल करता येत नाही. माझ्या प्रिय, and 27 it says, मग तो म्हणाला, तर बापा मी विनंती करतो, 27 वचन, ह्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहे, त्यांनी तरी या आत्म्याच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. We'll have everything in remembrance. Our memory will be working very perfectly. He remembers everything what is there on the earth. पृथ्वीवर जे काही आहे त्याला 5 भाऊ आहेत, सगळं काही व्यवस्थित त्या ठिकाणी आठवण आपणाला होईल, आपलं सर्व काही स्मरण असेल. Now he is praying. He says in 27th words, then he said, I beg you therefore. Now he is begging. What is begging? A prayer and supplication. विनंती म्हणजे काय? आपल्या मागण्या व विनंती आभार प्रदर्शना देवाला का म्हटले. Did he ever pray while he was on the earth? Did he pleaded for poor people? When we cry also for poor people, our tears are collected in his bottle. That's what the Bible says. ज्यावेळेस आपण ह्या लोकांसाठी आपले अश्रू सुद्धा डाळू, आपले अश्रू सुद्धा परमेश्वरचं वचन जातात ज्या बुटलीमध्ये साठवून ठेवलं जाईल. But has he pleaded before when he was on earth? That shows he never pleaded on the earth. ज्यावेळेस तो पृथ्वी तलावरती होता हे दर्शवितं तो प्रार्थना करीत नव्हता, पण मात्र आता त्याला सर्व काही आठवलं. He knew everything. That's what I said. Did he knew God? Yes, he knew God. That's how he knew Abraham also. त्याला देव ठाऊक होतं का? हो, त्याला ठाऊक होतं, म्हणून तो अब्रामाशी बोलत आहे. हे अब्रामाच्या बाप आहे ते त्याला कसं कळलं? तो विश्वासाचा पिता आहे आणि आपण विश्वासाला आज आपण अब्रामाची संतती आहोत. So he knew everything what is mentioned in the Bible. पवित्र शास्त्रात जे काही लिहिलंय त्याला सर्व काही ठाऊक होतं, but he never obeyed that. त्याने त्याचं कधीच पालन केलं नाही, कधीच प्रार्थना त्याने केलेली नाही. So now here our prayer, our pleading, our begging, our supplication, nothing is going to work here now. आणि आता या जीवनामध्ये एकदा त्या मरणाच्या नंतर, मृत्यूच्या नंतर आपली कुठल्या प्रकारची मागणी, विनंती, आरोळी, आक्रोश कुठल्या प्रकारचं मान्य केलं जाणार नाही. He pleaded, he prayed, but was his prayer answered? No. काय त्यांनी प्रार्थना केली? होय. विनंती केली? होय. पण त्याची प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळालं का? नाही. मरणाच्या नंतर काही विनंती देव ऐकणार नाही. माझ्या आफ्टर डेथ God will not hear our prayers. After death no repentance. मरणाच्या नंतर पश्चाताप करून काहीच उपयोग नाही. Nobody can transform you or reverse your life. कोणी तुमच्या जीवनामध्ये मरणाच्या नंतर आदला बदल करू शकणार नाही. So what we have life on this earth, we are a steward of it. And one day we have to give an account of it to the Lord. आपण एक कारभारी आहोत आणि पृथ्वी तलावरती जे काय आपण जीवन जगणार आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब परमेश्वराला द्यावा लागणार आहे. 29 Abraham said to him, they have Moses and the prophet, let them hear them. And he said, no, Father Abraham, but if one goes to them from the dead,
they will repent. But he said to him, if they do not hear Moses and the prophets, neither will they be persuaded through one rise from the dead. मग अब्राम त्याला म्हटले, त्यांच्या जवळ मोशे व संदेश जे आहेत त्यांचे त्याने ऐकावे. तो म्हणाला, हे बापा अब्रामा, असे नाही, विनंती काकुळती. ही वॉज प्लीडिंग. पण मेलेल्यातून कोणी त्याच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने म्हटले, ते मोशेचे व संदेशाचे ऐकले नसतील तर मेलेल्यातूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही. म्हणून 30 वचन स्पष्ट सांगतं, 29 वचन. That's why very clearly 29th verse it says, Abraham said to him, they have Moses and prophets, let them hear them. आज माझे प्रियम, हे परमेश्वरचं वचन आपल्याला. पण अब्रामाने त्याला म्हटले, त्यांच्या जवळ मोशे व संदेश आहेत त्यांचे त्याने ऐका. आज तुमच्यासाठी, माझ्यासाठी परमेश्वराने सेवक संदेशचे या प्रतितलावटी ठेवलेले. कारण परमेश्वरचं वचन स्पष्ट म्हणतं, मी निवडले आहे, नेमले आहे. मंडळीच्या सेवेसाठी परमेश्वराने ही सेवा दिलेली आहे. परमेश्वराने नेमलेला आहे. कोणी प्रेषित, कोणी संदेशचे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक आणि कोणी शिक्षक. परमेश्वराने ह्यांना या पृथ्वीतलावरती ठेवले मंडळीमध्ये. अब्राम म्हणतो त्यांचं तिने ऐकावं. जर आज आपण ऐकणार नाही, माझ्या प्रियानो, आपणाला आवडो किंवा न आवडो, आपण तयार आहोत किंवा न तयार आहोत, त्याचा त्याला काही फरक पडत नाही. एक दिवस अचानक चोरासारखा मृत्यूचा घाला आपणावरती होईल. वन डे लाईक अ thief, suddenly he will come to us. If we don't repent now, if we don't listen to the word of God now, then never we will hear again. We'll never have that an opportunity on after our death. म्हणून मरणानंतर आपल्याला संधी नसता, मरणानंतर पश्चाताप नाही. आता जर प्रभूचं वचन ऐकलो नाही, आता जर प्रभूच्या वचनानुसार आपण पश्चाताप केलो नाही, नंतर आपल्याला संधी नाही माझे प्रिय. So we have to decide today. Today's decision will determine tomorrow's destiny. Today's decision will determine your tomorrow's destiny. आजचा म्हणून आजचा आपला निश्चय, आपला निर्णय, पक्का निर्णय, आपलं उद्याचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे. माझ्या मरण एक अनंतकाळचं द्वार आहे. Death is a door for eternity. But after that death, where are we going to spend our eternity? That's a big question. पण त्या मरणानंतर आपलं आयुष्य अनंत काळासाठी कुठं घालवणार आहे? जो आत्मा कधी मरत नाही, तो आत्मा कुठं आपण घालवणार आहे, त्याचा निश्चय विचार आपण करणं गरजेचं आहे. आपण प्रार्थना करू.